नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश सदळ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण की 2018मध्ये जी काही कृषी सेवा परीक्षा झाली होती याचे जे काही प्रश्न विचारलेले येतात तर ते प्रश्न आज आपण डिस्कशन्स करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपली कोणतीही परीक्षा असो, MPSCच्या असो की सरळ सेवा भरती असो, सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला गाईड करणारा, आपल्याला आपला मार्ग दाखवणारा कोण असतो तर तो म्हणजे झालेले मागचे क्वेश्चन्स पेपर. ते मागचे क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस करूनच समोरचा अभ्यास करणं गरजेचं असते. आता बघा की तुम्हाला 2018मध्ये जे काही कृषी सेवा झाली होती ते याच्यात कोणकोणते प्रश्न विचारले होते, त्याचा टफनेस किती होता, त्यानंतर त्याच्यात कोणत्या सब्जेक्टवर, ॲग्रिकल्चरमध्ये जे काही आपले 10 सब्जेक्ट येतात त्याच्यातल्या कोणत्या सब्जेक्टवर फोकसिंग केले, सगळं तुम्हाला जे काही हिंट्स येतात तर ह्या हिंट्स या व्हिडिओमधून भेटतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जे काही कृषी सेवा आहे म्हणजे कृषी सेवक, त्याच्यानंतर तुमचा ग्रामसेवक आणि विस्तार कृषी अधिकारी आणि ॲग्रिकल्चरच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत याच्यासाठी उपयुक्त ठरेल. तर सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा. आणि मला माझं एक टेलिग्राम चॅनल आहे, तर हे तुम्हाला दिसत आहे ॲग्री फॉरेस्ट हे टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी टाईप करा निलेश ॲग्री एक्झाम विनर असं टाईप केलं की असं लोगो दिसेल, ते जॉईन करून घ्या. आणि डेली तुम्हाला डिस्कशन्स करण्यासाठी सुद्धा ॲग्री डिस्कशन्स म्हणून एक टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. या दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन्समध्ये दिले, त्याच्यावर जाऊन जॉईन करा. तर चला आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू. सगळ्यात प्रथम म्हणजे आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी याच्यावर टाकलेले आहेत आणि तुमचा खूप जबरदस्त रिस्पॉन्स या सगळ्या व्हिडिओला भेटत आहेत. तर त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही पहिल्यांदा हे काय करा, जॉईन करा. आहे आणि याच्या आधी आपण भाग 1 पाहिला होता, हा भाग 2 आहे. तर बघा, सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करू. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही 120 प्रश्न असतात तर त्याच्यातले 60च प्रश्न आपण आज घेतलेले आहेत. 60 प्रश्न भाग 3मध्ये आपण तुम्हाला देऊ. तर आजचे प्रश्न आहे मराठीमध्ये येतं. तर बघा, पहिला प्रश्न आहे की जलसंधारण म्हणजे काय. आता जलसंधारण म्हणजे काय, ही कन्सेप्ट बऱ्याच वेळा तुम्हाला ॲग्रोवन पेपर वगैरे वाचत असाल तर त्याच्यातसुद्धा सापडते आणि तो पेपर तुम्ही डेली वाचत जा. त्याच्यात तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या व्हेरायट्या वगैरेसुद्धा सापडतात. तो पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तर जलसंधारण म्हणजे काय, तर जलसंधारण म्हणजे पावसाचे जास्तीचे पाणी शेततळ्यामध्ये जमा करणे आणि अडचणीच्या वेळी वापरणे, त्याला काय म्हणतात, जल संवर्धन, ज्याला म्हणतात वॉटर कन्झर्वेशन्स इंग्लिशमध्ये असे म्हणतात त्यांना. तर सोपा प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न बघा, पुसा मेघाली हे वाण कशाचे आहे. तर पुसा मेघाली हे वाण गाजराचे आहे. तर हा एक ॲग्रोवन पेपरमध्ये हा प्रश्न जे काही गाजर कल्टिवेशन्सवर आलं होतं तर त्याच्यात ह्या व्हेरायट्या दिल्या होत्या, तर ते तुम्ही नोट करत चाला. आलं का लक्षात. तर पुसा मेघाली हे वाण कशाचं आहे, तर गाजराचं आहे. प्रश्न तिसरा बघा, खालीलपैकी शेतीची प्राथमिक गरज कोणती आहे. तर शेतीची प्राथमिक गरज हे जमीन, हवा, पाणी हे प्राथमिक गरजा आहेत. तर हे एक साधाच प्रश्न आहे, कारण ही प्राथमिक याच्यासाठी आहे कारण जर जमीन, हवा आणि पाणी हेच नसेल तर तुमचं बियाणे किंवा तुमचे खतं कीटकनाशक हे असून काही फायदा नाही आहे. त्याच्यामुळे एक सिंपल प्रश्न होता हा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा, चौथ्या प्रश्नामध्ये विचारलं की नेक्रॉसिस म्हणजे काय. आता नेक्रॉसिस म्हणजे काय, तर त्याचा ऑप्शन्स आहे की पानाच्या उती ज्या आहेत त्या पूर्णपणे जाळून मारणे, म्हणजे ज्या काही पानं येतं याच्या ज्या काही इथं टिश्यू येतं तर त्या पूर्णपणे जळणे. आलं का लक्षात. तर त्याला म्हणतात नेक्रॉसिस. तर तुम्हाला बऱ्याच वेळा फोटो असे बघितले तरी तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. नंतर हे सध्याची परिस्थिती आणि इच्छित मानक स्थिती यातील असमतेला काय म्हणतात, तर त्याला गरज म्हणतात. हा एक्सटेन्शनचा प्रश्न आहे. तर तुम्हाला कोणकोणते पुस्तक वापरायचे, काय करायचं ते याचा मी डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वा प्रश्न आहे, द्राक्ष या फळपिकाचे आयुष्यमान किती असते. तर त्यानं सांगितलं की 20 ते 25 वर्ष लाईफ पिरियड असतो या द्राक्ष या पिकाचा, म्हणजे एकदा लावल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 वर्षापर्यंत त्याचं द्राक्षाचे जगू शकतात. 7वा प्रश्न आहे की 100 किलो नत्र देण्यासाठी किती किलो 25-10-10 हे खत लागेल. हा एक साधा प्रश्न आहे. जे आपण घरी खतं वगैरे आणतो, आता सपोज आपण 10-20 आणलं तर म्हणजे आपल्याला जर 100 किलो जर पोटॅश द्यायचं असेल तर किती खत लागेल, ते आपण हे काढू शकतो. एकदम सिंपल प्रश्न होता. तर 400 उत्तर दिले त्यांनी. नंतर प्रश्न 8वा होता की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या कायद्याने केली आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 यानुसार केली आहे. बँकावर बरेच वेळा प्रश्न विचारतात. 2018ला 2 ते 3 प्रश्न होते. बँकाची स्थापना काय आहे, बँकाचा हेडक्वार्टर कुठं आहे,
बँकेचं ठिकाण म्हणजे कुठं आहे, मुख्यालय त्याचं, हे असे प्रश्न विचारतात. तर त्याच्यामुळे ते प्रश्न करा. मी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला बऱ्याच वेळा ते टाकत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा 9वा. केशरचे उत्पादन करणारे भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं? जम्मू आणि काश्मीर. तर जम्मू आणि काश्मीर इथं केशरचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, आपल्याला माहिती आहे. त्याला आणि एक विशेष म्हणजे याला GI टॅगसुद्धा भेटलेला आहे. प्रश्न 10वा बघा. डाळिंबाचे मूळ स्थान या देशात आहे. तर ते हे इराणमध्ये. कशात येते? इराणमध्ये. हा हॉर्टिकल्चरवरला प्रश्न आहे. नंतर युरोपी माशीचे म्हणजे त्याला आपण एपिस मेलिफेरा हिचे मूळ स्थान काय आहे? तर त्याचं आहे इटली. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवा की प्रश्न कसे विचारत आहेत, म्हणजे बऱ्याच याचे ओरिजिन विचारत आहेत, ते करायचं आहे तुम्हाला. तर त्याचं दिलेलं आहे ॲन्सर इटली. प्रश्न त्याच्यानंतर 14 नंतर बघा. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठं आहे? तर ते पुणेमध्ये आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सोयाबीनमधील तपकिरी ठिपके, आक्रसलेली वहाड आणि पानाचे अकाली पिकणे हे खालीलपैकी कोणत्या पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे होते? तर ते कॅल्शियममुळे होते. बऱ्याच आपल्या भागामध्ये जर सोयाबीन वगैरे पिकत असेल त्यामध्ये तुम्ही पहा तपकिरी ठिपके असतात, म्हणजे असतातच त्याच्यावर, आणि पानं असं थोड्या आकारलेली जातात आणि ती खाली गळून पडतात. तर ती तुम्हाला डिफिशियन्सी ओळखता आली पाहिजे, ती म्हणजे कॅल्शियम. मी सुद्धा सिम्टम्स आणि हे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत. प्रश्न 18वा बघा. खालीलपैकी सहज स्वरूपातील सेंद्रिय म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक फर्टिलायझर कोणते? तर ते बोन मिल आहे. तर ते कोणतं आहे? बोन मिल आहे. त्याच्यामुळं खतं वगैरे जे असतील ते तुम्हाला सर्व करायचे आहेत. त्याच्यानंतर राज्य सहकारी बँकेला असे म्हणतात. राज्य सहकारी बँकेला शिखर बँक म्हणतात. म्हणजे बँकेवर आतापर्यंत 3 प्रश्न विचारले यांनी. त्याच्यानंतर गव्हातील सिंचनासाठी सर्वाधिक संवेदनशील पातळी कोणती? तर मुकुटायन अवस्था, ज्याला CRI स्टेज असंही म्हणतात. तर ती अवस्था असते. आता हे बँकेवरले जे काही प्रश्न विचारले होते यांनी, तर हे प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्स या सब्जेक्टच्या अंतर्गत येतात. आलं का लक्षात? गव्हातील सिंचनासाठी हे पाहिले आपण, त्याला CRI स्टेज म्हणतात. नंतर रिकामी जागा हे पीक जमिनीतील साठवलेल्या पाण्यामुळे अतिशय सहजरित्या रोगास बळी पडते. ते पपई आहे. साठवलेल्या पाणी जर असेल ते, तर त्याला हे होते. त्याच्यानंतर फळबाग लागवडीमध्ये या संदर्भात आच्छादन ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. तर ती हे भूस्तरीय व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल. तर बरेचसे क्वेश्चन हे हॉर्टिकल्चरशी निगडीत आहेत, हे गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे किंवा हे एक तेलबियाचं पीक आहे, सोपं आहे, भुईमूग. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे. भारतामध्ये खताचे उत्पादन व विक्री कोणत्या कायद्याअंतर्गत जाते? खत नियंत्रण आदेश 1985. आता सध्याचा जे काय आपला सध्या आता खरीप हंगाम लागेल तर याच्यात खताबद्दल माहिती देतात. तर त्याच्यात या कायद्याचा वारंवार उल्लेख असते. तर तुम्ही काय करायचं, ॲग्रोवन असेल किंवा कृषोन्नती पेपर असेल याच्यातून ते प्रश्न नोट करायचं, कारण एक क्वेश्चनही खूप महत्त्वाचा आहे, कारण ही कॉम्पिटिटिव्ह आहे, स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे, तर ते नोट करत चाला त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर क्वेश्चन 26 बघा की जरबरा या पिकाच्या वाढीच्या काळात नत्र स्फुरद 50 मिलीग्राम प्रति किलो माती याप्रमाणे देणे गरजेचे आहे. तर त्यांनी सांगितलं आहे 100, 100, 300 जरबेरा. तर महत्त्वाचे आता सगळेच फुलं लक्षात ठेवायचे का नाही, महत्त्वाचे जे फुलं येतं तर त्याचं आपल्याला प्रॅक्टिसेस पूर्ण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 27वा प्रश्न आहे की डाय अमोनियम फॉस्फेट DAP फॉस्फेटचं प्रमाण किती आहे? तर त्याने सांगितले 46. फॉस्फेटचं प्रमाण किती सांगितलं आहे? 46 सांगितलं. त्याच्यानंतर 28वा ललित हे सुधारित वाण आहे. तर ते हे पेरूचं, म्हणजे हॉर्टिकल्चर जे काही उद्यान आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न राहतात. ललित हे वाण कशाचं आहे? सुधारित वाण पेरूचं आहे. त्याच्यानंतर फळ काढणीपूर्वी फळबाग होण्यासाठी हे संजीवक प्रभावित ठरते. तर ते NAA या संजीवकावर जे काही हार्मोन्स असतात त्याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो. त्याच्यानंतरचं ऊसाचे वैज्ञानिक नाव काय? तर सॅकॅरम ऑफिसिनारम. तर म्हणजे जे काही त्याचं सायंटिफिक नेम आहे ते विचारलं आहे तुम्हाला. कॉटनच्या विचारू शकतात, जे महत्त्वाचे क्रॉप आहेत याचं विचारू शकतात, जे खूपच महत्त्वाचे आहे. तर त्याचं जसं कॉटन करायचं आहे तुम्हाला, सिसामम करायचं येतं. त्याच्यानंतर ऊसमध्ये जेवढ्या काय पीसेस येतं, कॉटनच्या 4 पीसेस आहेत ते करायचं येतं, राईस वगैरे व्हीट याचे महत्त्वाचे तुम्हाला करावं लागतील. त्याच्यानंतर बोर पिकाची लागवड हे अंतरावर करतात, म्हणजे आपलं काही बोर पीक आहे तर याच्या अंतरावर किती अंतरावर करतात तर ह्या आपल्याला. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 32. जगातील सगळ्यात जास्त घेतले जाणारे कंद पीक म्हणजे काय? तर ते म्हणजे बटाटा. तर याच्यासुद्धा अपडेट्स आपण टाकत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलला. मुलंसुद्धा डिस्कशन्स करत असतात, ॲग्री डिस्कशन्स या ग्रुपला, त्यामुळं तो ग्रुप जॉईन करून घ्या.
33वा प्रश्न आहे, पिकांना 2 ओळीमधून नांगरणी करण्याच्या प्रकाराला काय म्हणतात? तर 2 ओळीमधून नांगरणी करतात त्याला आपण अंतर्गत मशागत असे म्हणतो. नंतर खालीलपैकी कोणते एक अप्रत्यक्षित दृश्य रूप आहे? तर ते म्हणजे प्रारूप. तर हे तुम्ही इंग्लिशमध्ये केलं तरी बेटर राहील, कारण की हे थोडं समजायला मराठीत अवघड जाते एक्सटेन्शन, त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये केलं तरी चालेल, पण मराठीवाल्यांना मराठी करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर 35वा क्वेश्चन, एखाद्या ठराविक वेळे लोकांना विशिष्ट गट ज्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक स्थितीमध्ये असतो त्याबद्दल केलेले विधान म्हणजे परिस्थिती होय. आलं का लक्षात? म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न असतात, पण हॉर्टिकल्चर झालं, ॲग्रोनॉमी झालं, सॉईल सायन्स झालं, याच्यावर मेजर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर बाकीच्या जे काही सब्जेक्ट आहे याच्यावर प्रश्न विचारले पण कमी प्रमाणे. त्याच्यानंतर 37वा प्रश्न, या फळाची लागवड फक्त बियाद्वारेच केल्या जाते, ती म्हणजे पपई. त्याच्यानंतर खालीलपैकी प्रश्न 38वा बघा, खालीलपैकी लागवडीपूर्वीची तयारी केली जाते त्याला प्राथमिक नांगरणी म्हणतात, त्याला प्रायमरी टिलेज असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर 39वा प्रश्न, पायरेथ्रिन यापासून मिळवतात. तर कनेर जे आहे तर कनेरपासून पायरेथ्रिन मिळवतात. कनेर प्रत्येकाच्या दारी असते, पण कनेर हे एक पॉयझनस झाड आहे, लक्षात घ्या. आपण त्याचं फूल वापरतो आणि ग्रामीण भागामध्ये कनेर तर बऱ्याच ठिकाणी आढळते, पण कनेर पिवळी असते, पांढरी असते, गुलाबी कलर असते, पण याचा पानाचा जो ज्यूस आहे ना तो खूप पॉयझनस आहे. कनेर हे पॉयझनस म्हणून हे केलं जाते, त्याचे पानं वगैरे खाल्ल्या गेले नाही पाहिजेत. तर पायरेथ्रिन कनेरपासून बनते. 40 बघा, मातीच्या समूला बहुतांश जमिनीत सूक्ष्मजीव सक्रिय असतात. तर तो 6.8 ते 7.2 हा जो pH आहे यामध्ये काय होते, तर सूक्ष्मजीव हे ॲक्टिव्ह असतात, त्याच्यामुळं pH असा मेंटेन असला पाहिजेत. कारण सूक्ष्मजीव जर सक्रिय असले तर काय होतील, बाकीच्या सॉईलमधल्या ॲक्टिव्हिटी त्या घडून आणतील. 41वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत खत टाकण्यासाठी योग्य नाही? तर मळणी नावाची ही पद्धतच नाही खत टाकण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे की मळणी हे एक हार्वेस्टिंगची पद्धत आहे. त्याच्यानंतर शेवंती या फुलाचे हेक्टरी उत्पादन किती आहे? तर 15 ते 20 टन मिळते. म्हणजे फुलावर त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण हे 60च प्रश्न पाहणार आहे. नेक्स्ट याच्यात आपण अजून 60 प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा. नंतर बघा 44, झेंडूचे शेंडे खोडण्याची प्रक्रिया पेरणीनंतर किती दिवसानं करतात? तर ते 40 दिवसानं. कारण ते काय व्हावं, त्याला ब्रँचिंग फुटावं आणि त्याला खूप जास्त प्रमाणात फुलं यावं, याच्यासाठी ते शेंडे खोडल्या जातात. त्याच्यानंतर 45, परिणाम प्रात्यक्षिक विस्तार शिक्षणाच्या कोणत्या मूलतत्वावर आधारलेले असते? तर पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा. आलं का लक्षात? पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा याच्यासाठी अवलंबलेले असते. नंतर 46, आंब्याचे हे वाण मृदू उतीकरता अतिशय बळी पडणारे आहे. तर हापूस. त्याच्यामुळं हॉर्टिकल्चर मी पहिले सांगितले प्रश्न जास्त राहतात. रिकामी जागा हा वेगवेगळ्या केलेल्या खोडांचा लहानसा तुकडा असतो ज्यामध्ये कलम करण्यासाठी लागणारे 3 किंवा त्यापेक्षा जास्त सुप्त कोण असतात, त्याला कलम फांदी असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न 48, कापसातील रुईचे प्रमाण कमी होणे शक्यतो यामुळे होते. तर सल्फ्युरिक आम्ल म्हणजे ट्रीटमेंट केल्या जाते. जे काही कापूस असतो ना तर त्याच्यात जे काही प्रमाण असते तर हे कमी होणे जे असते तर त्याला सल्फ्युरिक आम्लामुळे होते. तुषार सिंचन पद्धतीमध्ये रिकामी जागापर्यंत पाण्याची बचत होते. ते 25 ते 60 असं मारायचं आहे तुम्हाला पाण्याच्या. आता ही जी फिगर आहे वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळी दिलेली आहे, तर त्याच्यामुळं आपण एक अंदाज काढायचा. आता 10 ते 20 हे तर राहणं पॉसिबलच नाही. 20 ते 40 हे सुद्धा नाही आहे, पण कुठं 20 ते 40 दिलेलं आहे रेफरन्स बुकमध्ये. त्याच्यामुळं असे क्वेश्चन सॉल्व करताना चांगलं रेफरन्स बुक असेल तर बघा. म्हणजे चांगल्या रेफरन्स बुक्समध्ये जसं तुम्ही रेड्डी अँड रेड्डीचं वापरसाल त्याच्यातून तुम्हाला जे सोर्स असेल, कारण उद्या आपण हे क्वेश्चन त्यांना पाठवू शकतो आणि याच्यावर क्लेम करू शकतो. 50वा प्रश्न आहे, माती, जीवाणू आणि बुरशी सूक्ष्मजैविक घटक असणे नेहमी फायद्याचे असते, कारण सेंद्रिय घटकाचे ते विघटन करतात. एकदम सोपा पर्याय आहे, डी ऑप्शन आहे. त्याच्यानंतर 51वा प्रश्न आहे, कणाची घनता म्हणजे काय? तर फक्त घन पदार्थाची घनता. कणाची घनता म्हणजे काय? तर फक्त घन पदार्थाची घनता, म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे. 52वा प्रश्न आहे की ऊसाचा सरू हंगामाची लागवड रिकाम जागा महिन्यात केली तर ती अतिशय यशस्वी ठरते. तर ती फेब्रुवारीमध्ये केली तर चांगली ठरते. सुरू म्हणजे हंगाम सुरू जो होतो जानेवारी फेब्रुवारी त्याला सुरू असं लक्षात ठेवायचं. त्याला एक साली म्हणतात. आणि ऊसाचं बघा महत्त्वाचं आहे ऊस क्रॉप, त्याच्यामुळं ऊसाचं या आधी काय केलं आहे त्यांनी त्याचं सायंटिफिक नेमसुद्धा विचारला. आता इथं त्याचे जे हंगाम आहे ते विचारतात. म्हणजे महत्त्वाचंच करायचं आहे आपल्याला, एकदम स्मार्ट अभ्यास करायचा आहे.
नंतर 53 क्वेश्चन आहे, सेंद्रिय घटकाच्या विघटनानंतर मागे राहिलेल्या आणि नव्याने संश्लेषित झालेल्या गडद बहुजनसी प्रतिकारक्षम वस्तुमानाला असे म्हणतात, तर त्याला ह्युमस असे म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 54वा प्रश्न आहे, काढलेल्या भाज्यांची शेतातली उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला पूर्वशीतन असे म्हणतात. काय म्हणतात? पूर्वशीतन. त्याच्यानंतर 55 क्वेश्चन हे जास्त पोषक द्रव्य असलेल्या खताचे उदाहरण आहे, तर युरिया. तर काय आहे तुमचा? युरिया. 56वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या परोपजीवी किडीच्या वाढीसाठी राईस मिल मॉथ कीटक वापरला जातो? तर वरीलपैकी सर्व. तर काय दिलं आहे 56व्या प्रश्नाचं? वरीलपैकी सर्व. गहू आणि भाताच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जातीची निर्मिती संबंधित आहे, हरित क्रांती संबंधित आहे. हे एक लक्षात असू द्या. एकदम सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 57 होता. प्रश्न क्रमांक 58 होता, मातीच्या कणाचा व्यास रिकामी जागा इतका असतो, तो 0.22 मिलीपेक्षा लहान हा मातीचा कण असतो. म्हणजे तुम्हाला ते क्लासिफिकेशन दे सँड, सिल्ट, क्ले वगैरे, तर हे करायचं आहे व्यवस्थित. 59वा प्रश्न आहे की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी निवडीकरता कोणता निकष वापरला जातो? तर दारिद्र्य रेषेखालील वार्षिक कुटुंब उत्पन्न. तर हा 59वा प्रश्न आहे. 60वा प्रश्न आहे आजचा या व्हिडिओमधला, खालीलपैकी कोणते साठवलेले धान्य खाऊन नुकसान करणारे आहेत? तर ते म्हणजे वरील सर्वच, तांदळातील पतंग, खापरा, भुंगा, धान्यातील पतंग, हे एंटोमॉलॉजीशी निगडित, कीटकशास्त्राशी निगडित तुमचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने आपण 60 प्रश्न बघितले आहेत. याच्यानंतरचे जर 60 प्रश्न आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्युरी काही तुमच्या असतील तर ते कमेंट्समध्ये करा. कमेंट्समध्ये नसेल तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा. त्याच्यासाठी टेलिग्रामवर जाऊन निलेश ॲग्री एक्झाम विनर असं टाईप करा, तर तुम्हाला असा लोगो दिसेल. त्या लोगोमध्ये जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण मी त्याच्यावर GSसुद्धा टाकत असतो. ॲग्री MPSCला आता पहिला पेपर हा GSच राहणार आहे. नंतर तुम्ही तुमचं जर तुम्हाला डिस्कशन्स रोज करतात मुलं, ते सुद्धा आपण ॲग्री डिस्कशन नावाचा ग्रुप बनवला, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यातसुद्धा आपण रोजचे क्वेश्चन टाकतो. त्यानंतर वेगवेगळ्या जर तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये मला नक्की विचारा. मी त्याचे रिप्लाय देईल, नाही तर मला व्हॉट्सअप करू शकता. आलं लक्षात? आणि कारण हे ॲड समोरच्या होणारच आहे, तर फक्त ही स्थिती व्यवस्थित झालं की तोपर्यंत आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा. स्टे होम आणि सेफ होम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की चॅनलला लाईक करा, कारण तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजेत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, कारण त्याला खूप सारी मेहनत लागते. जिथं कुठं असाल तिथं सुरक्षित राहा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.